महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। विधान परिषद निवडणुकीत काटेकी टक्कर पाहायला मिळते। 5 पैकी 3 जागा कोण जिंकणार याची उत्सुकता आहे। आतापर्यंत कोकण शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंनी जिंकली आहे, तर औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि नागपूरची जागा काँग्रेसच्या सुधाकर आडबाले यांनी जिंकली आहे। भाजप कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढणारे सत्यजित तांबे हे विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत, तर अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते आणि माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासाठी सामना थोडा कठीण झाला आहे। महाविकास आघाडीच्या धीरज लिंगाडे यांनी रणजित पाटलांना कळवी लढत दिली आहे। सध्या लिंगाडे आघाडीवरती आहेत। रणजित पाटलांसमोर लिंगाडेंची आघाडी मोडून काढणं कितपत शक्य आहे हे पाहावं लागेल। विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला 13 तास उलटलेत। 5 जागांपैकी 3 जागांचे निकाल हाती आले असून 2 जागांवर अजूनही मतमोजणी सुरू आहे। निकालात कोण बाजी मारणार याची उत्सुकता कायम आहे। पुढे आपण बघणार आहोत शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये सुधाकर आडबालेंचा विजय झालाय। त्यांनी भाजपच्या नागो गाणार यांचा पराभव केला। हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत आहे। सुधाकर आडबाले यांच्या विजयानंतर ट्विट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला डिवचलंय, तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये विक्रम काळे विजयी झालेत, तर अमरावतीत रणजित पाटील अद्यापही पिछाडीवर आहेत। अमरावतीत काँग्रेसचे धीरज लिंगाडे आघाडीवरती आहेत। या 3 मतदारसंघात महाविकास आघाडीनं मुसंडी मारल्यानं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार सुधाकर आडबालेंच्या विजयाची बातमी न्यूज 18 लोकमतने सर्वप्रथम दाखवली होती। न्यूज 18 लोकमतने ही बातमी सर्वप्रथम दाखवल्याबद्दल सुधाकर आडबालेंनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानलेत। जो माझा विजय झालेला आहे तो समविचारी पक्ष समविचारी संघटनाचा विजय आहे आणि या निवडणुकीमध्ये ज्या ज्या संघटनांनी पक्षांनी मला पाठिंबा दिला, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे नेते आदरणीय डायगावणे सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही ही निवडणूक लढलो। विविध शिक्षण क्षेत्रातल्या संघटनांनी मला जो जाहीर पाठिंबा दिला, या सगळ्या बाबीची दखल घेऊन महाविकास आघाडीने सुद्धा मला पुरस्कृत केलं आणि ज्या दिवशी महाविकास आघाडीने पुरस्कृत केलं त्याच दिवशी मला माझ्या विजयाची 100% खात्री झाली। कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय झाला। या दमदार विजयाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर म्हात्रेंचा मुंबईत भाजपकडून सत्कार करण्यात आला। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंनी माझ्यावर विश्वास टाकला याचा आनंद आहे असं वक्तव्य म्हात्रेंनी सत्काराच्या वेळी केलं। दरम्यान जुन्या पेन्शनसाठी गेल्या 6 वर्षांपासून आझाद मैदानावर आंदोलनं केली आणि त्याचा पाठपुरावा केला, त्याचं हे फळ असल्याचं ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी म्हटलंय। कोकण विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये जो माझा विजय झालेला आहे तो विजय सर्व शिक्षकांचा विजय असं मला वाटतं, कारण पूर्वी शिक्षक नसला कॅन्डिडेट निवडून गेला होता, त्यानंतर सर्व शिक्षकांनी ठरवलं होतं की यावेळेला शिक्षकांचा आमदार हा शिक्षक पाहिजे। सर्व कार्यकर्त्यांनी सगळ्या पक्षाच्या, बाळासाहेबांची शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, आरपीआयचे कार्यकर्ते असतील, या सर्वांनी अतिशय प्रचारामध्ये मुसुंड घेतलेली होती। त्याचबरोबर या विभागातले म्हणजे कोकण विभागातील तब्बल 23 आमदार आणि 4 खासदार यांनी अत्यंत प्रचंड अशी मेहनत घेतली आणि गेल्या 6 वर्षामध्ये जे कार्य शिक्षकांसाठी आम्ही केलं होतं त्या कार्याची पोचपावती आज विजयातून मिळालेली आहे। नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे। आतापर्यंत मतमोजणीच्या 4 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून मतमोजणीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आघाडीवरती आहेत। त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना तब्बल 20,000हून अधिक मताधिक्याने पिछाडीवर सोडलंय। यावेळी सत्यजित तांबेंनी आपण विजयाच्या अगदी जवळ आहोत पण विजय उत्सव साजरा करणार नाही असं सांगितलं। माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंद उत्सव साजरा करणार नाही असं सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा। मी 3 ते 7 फेब्रुवारीला संगमनेर इथे सर्वांना भेटणार आहे, कुणीही घाई करू नये असं आवाहन केलं। महाराष्ट्रामध्ये त्याचा अत्यंत चांगला मित्रपरिवार होता, अतिशय विचारांशी निष्ठावान असलेला होता
कालच्या या मागच्या 10-15 दिवसांच्या राजकारणामध्ये देखील आपण जर त्याच्या फेसबुकवर वगैरे जर जाऊन बघितलं तर आपल्या लक्षात येईल की खंबीरपणे माझी बाजू तो मांडत होता आणि दुर्दैवाने त्याचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळंच खरं तर मी आज त्याच्या परिवाराची भेट घ्यायलाही आलो होतो आणि त्यामुळं ह्या निवडणुकीचा विजयाचा आनंद जरी असला तरी मानसं जाण्याचं जे दुःख आहे त्यामुळं हा विजय उत्सव साजरा न करण्याचाच निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्याच्या आकाशात UFOचं दर्शन घडलेलं आहे. आकाशात 5 गोळे एकाच रांगेतून जाताना दिसले. आकाशात जाणाऱ्या या वस्तू नेमक्या काय आहेत हे मात्र समजू शकत नाही. पांढरा शुभ्र प्रकाश देणाऱ्या या वस्तू आकाशातून एकाच रांगेत निघाल्या होत्या. या UFO पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली होती. परग्रहावरून एलियन तर आले नाहीत ना याची चर्चा लोकांमध्ये सुरू झाली होती. मराठवाड्याच्या हिंगोली, विदर्भातल्या बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या आकाशात हे UFO दिसले. दरम्यान एलॉन मस्क यांच्या 55 सॅटेलाइटची स्कायलिंकची ही ट्रेन असावी अशी चर्चा असून खगोलशास्त्रज्ञांमध्ये याबाबत कुतूहल आहे. 7:20 वाजता दक्षिणेकडून उत्तरेकडे जवळजवळ जाणारी एक वस्तू लोकांनी पाहिली आणि लोकांमध्ये थोडं भीतीचं वातावरण झालं आहे. कारण लोकांना असं वाटलं की तो धूमकेतू किंवा उल्का किंवा आकाशातून पडणाऱ्या जे सॅटेलाईटचे तुकडे असावेत असं वाटलं. मला फोन आल्यानंतर मला पण ते पाहता आलं. तर खरं तर ही SpaceX हे सॅटेलाईट ट्रेन असं त्याला म्हणतात. तर हे स्टारलिंक सॅटेलाईट्स आहेत आणि जगातून अनेक ठिकाणी हे दिसतात. 2019मध्ये खरं त्याची सुरुवात झाली आणि जगामध्ये इंटरनेट प्रोव्हायडर म्हणून हे सॅटेलाईट्स कामाला येतात आणि जवळजवळ 55 सॅटेलाईट्सची ती मालिका होती. एका मागून एक ते सॅटेलाईट जातात. पुढे पोहोचत शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या चढ उताराच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात विक्रमी उसळी पाहायला मिळते. सोन्याच्या दराने आता नवा उच्चांक गाठलाय. मुंबईत प्रतितोळा सोन्याचा दर 59,530 रुपयांवरती गेला आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. दरम्यान सोने खरेदीदारांना कालच जाहीर झालेल्या 2023च्या अर्थसंकल्पातून मोठा धक्का बसला. अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरांमध्ये येत्या काळातही वाढ होणार आहे. सोनं दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे. भविष्यातही सोनं टॉपवरच राहील कारण याला दुसरा पर्याय काहीच नाही आहे गुंतवणूक करण्यासाठी. तर निश्चित ही सोन्याची गुंतवणूक चांगली आहे, चांदीची गुंतवणूक चांगली आहे. म्हणूनच हे दर वाढत आहे आणि पुढेही वाढतच राहतील. एकूण आतापर्यंत सोन्याचे दर जे आहेत ते कशा पद्धतीने कमी जास्त झाले जाणून घेऊयात. यामध्ये 24 कॅरेटचे दर जर आपण लक्षात घेतले वर्ष 2017-18 मध्ये 26,600 रुपये, त्यानंतर वर्ष 2018-19 मध्ये 31,400 रुपये, वर्ष 2019-20 मध्ये 35,300 रुपये, वर्ष 2020-21 मध्ये 48,800 रुपये आणि वर्ष 2021-22 जर आपण लक्षात घेतलं तर 48,850 रुपये आणि वर्ष 2022-23 हे जे आपण लक्षात घेतोय त्यात 52,670 रुपये एवढा सोन्याचा भाव जो आहे तो जाऊन भिडलेला आहे. पुढे पोहेत जर तुम्हाला व्हॉट्सॲपवर प्रायव्हसी हवी असेल तर फेसबुक अकाउंटच डिलीट करा असा युक्तिवाद फेसबुकच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला आहे. व्हॉट्सॲप युजर्सचा फक्त काही डेटा फेसबुकवर शेअर केला जातो आणि जर वापरकर्त्यांना संपूर्ण गोपनीयता हवी असेल तर त्यांनी फेसबुकवर खाते न ठेवता व्हॉट्सॲप वापरावे असं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितलं. व्हॉट्सॲपच्या 2016 मधील प्रायव्हसी धोरणाला याचिकेतून आव्हान देण्यात आलंय. फेसबुकने 2014 मध्ये व्हॉट्सॲप खरेदी केल्यानंतर 2016 पर्यंत व्हॉट्सॲप युजर्सचा डेटा वेगळा ठेवला जात होता. त्यानंतर 2016 मध्ये व्हॉट्सॲप आणि फेसबुकने प्रायव्हसी धोरणात बदल केला जेणेकरून मेटा डेटा हे दोन्ही ॲपमध्ये शेअर केलं जाऊ शकतं. या विषयाला घेऊन आज न्यायालयात नेमकं काय झालंय बघा. व्हॉट्सॲप युजरकडे फेसबुक खाते नसावे, व्हॉट्सॲप हवं असेल तर फेसबुक बंद करा. फेसबुकच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला. 2016 पर्यंत व्हॉट्सॲप युजर्सचा डेटा वेगळा होता. 2016 मधील धोरणातील बदलाला कोर्टात आव्हान देण्यात आलं. 2 विद्यार्थ्यांनी कोर्टात याबद्दल आव्हान दिलं. सोशल मीडिया ॲपमधील करार युजर्सच्या प्रायव्हसीचा भंग असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला.
पुढे पाहूयात. तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी फ्री वायफाय वापरत असाल तर थांबा, कारण फुकट वायफाय वापरण्याची तुमची सवय तुम्हालाच अडचणीत आणू शकते, कारण यामुळे तुमच्या मोबाईलमधील डेटा चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे. फ्री वायफाय वापरताय? सावधान. फुकट वायफाय वापरणाऱ्यांचं पासवर्ड धोक्यात. युजर नेम पासवर्डचा चवली पावलीत लिलाव. ज्यांना फुकटच्या वायफायवर इंटरनेट वापरायची सवय आहे अशा लोकांना हादरवणारी गोष्ट समोर आली आहे. तुम्ही फुकट वायफाय वरून इंटरनेट वापरत असाल तर तुमचा युजर नेम आणि पासवर्ड धोक्यात आलाय हे समजून जा. फुकट इंटरनेटच्या आमिषानं तुम्ही तुमचा पासवर्ड आणि युजर नेम धोक्यात घालत असल्याची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक वापराच्या वायफायवर लॉग इन करणाऱ्यांचा डेटा सहज चोरता येतो. वायफाय ॲप वरून फुकट नेटची ऑफर देणारे ॲप सुद्धा या चोरीत आघाडीवर असतात. अवघ्या 1 रुपयात ते 1000 लोकांचे युजर आयडी आणि पासवर्ड देतात. त्यामुळे तुमच्या युजर आयडी आणि पासवर्डची अवघ्या 1 पैशाला विक्री होते. त्यामुळे जे फुकट वायफाय आणि फुकट इंटरनेट वापरतायत त्यांना हे चांगलंच महागात पडलंय. आज मोबाईलवरती असे काही ॲप्लिकेशन्स आहेत की ज्याच्या माध्यमातून तुमचा वायफायचा पासवर्ड जो आहे तो सहज आयडेंटिफाय केला जाऊ शकतो. याच्या आधी तुम्ही कोणालाच तुमचा वायफायचा पासवर्ड दिलेला असेल तर तो त्यांनी काही वेबसाईट्स किंवा ॲप्लिकेशनला अपलोड केलेला असेल तर तो सुद्धा तुमचा पासवर्ड जे आहे ते कळत अथवा नकळत जे आहे ते ॲक्सेस करू शकतात. त्यामुळे सावधान राहा. फुकटच्या वायफायच्या आमिषानं तुमचं बँक अकाउंट साफ होऊ शकतं. तुमचा वैयक्तिक डेटाही विकला जाऊ शकतो. त्यामुळे आता फुकट वायफाय आहे म्हणून कुठेही लॉग इन करू नका, नाहीतर 5 पैसे किंवा 10 पैशात तुमचा मौल्यवान पासवर्ड विकला जाऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूया, पुणे शहरात गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणात कोयत्याचा वापर केला जात असल्याचं पाहायला मिळालंय. आणि या कोयता गँगवर लगाम लावण्यासाठी आता पुणे पोलिसांनी नवीन फर्मान जारी केलंय. कोयता खरेदी करणाऱ्याला आपलं आधार जे आहे त्या आधार कार्डबद्दलची माहिती आता यापुढे द्यावी लागणार आहे. कोयत्यासाठी लागणार आधार. पुणे पोलिसांचा नवा फतवा. कोयता गँगवर लागणार लगाम. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगनं चांगलीच दहशत निर्माण केली. या गुन्हेगारी टोळ्यांवर लगाम लावण्यासाठी पुणे पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय. मात्र कोम्बिंग ऑपरेशन नंतरही पुण्यात कोयता गँगची दहशत काही कमी होताना दिसत नाहीये. धक्कादायक बाब म्हणजे कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा अधिक समावेश असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे पोलिसांसमोर दुहेरी आव्हान उभं ठाकलंय. कोयता गँगला आळा घालण्यासाठी तसंच शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आता पुणे पोलिसांनी नवं फर्मान जारी केलंय. पुणे शहरात कोयता विकत घेण्यासाठी आता आधार कार्डची गरज भासणार आहे. माननीय CP सरांच्या आदेशानुसार सध्या आम्ही असं ठरवलंय की कोयत्याची जी पण दुकानं आहेत त्या कोयत्या विक्री करण्यापूर्वी ज्याला घ्यायचं आहे त्याच्या आधार कार्डाचा एक झेरॉक्स कॉपी घ्यायची आणि कोयता विक्रेत्यांनी स्वतःकडे एक रजिस्टर मेंटेन करावा की ज्यामध्ये कुणी कोयता विकत घेतलाय ह्याची माहिती राहील. पुणे शहरात गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणात कोयत्याचा वापर केला जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळेच आता पोलिसांनी कोयता विक्रेत्यांसाठी नवं फर्मान जारी केलंय. कोयता खरेदी करणाऱ्या व्यक्तीला आधार कार्डची माहिती विक्रेत्याला द्यावी लागणार आहे. त्यामुळे कोयता खरेदी करणाऱ्यांची माहिती पोलिसांना सहज उपलब्ध व्हायला मदत मिळणार आहे. आता जर आधार कार्ड घेतलं जात असेल आणि रजिस्टरला नोंद घेत असेल तर त्यांच्यावरती विक्रेत्यांवरती काही कंपल्शन येईल आणि विकत घेणाऱ्यांवरती कंपल्शन येईल. कारण कोयता हा मोस्टली शेतीच्या कामासाठी वापरला जातो किंवा जास्तीत जास्त नारळ चिरण्यासाठी या 2च कामासाठी वापरला जातो. मग इतर लोक जर घेत असतील तर त्यांची नोंद होईल तर त्यामुळे त्यांना थोडंसं त्याच्यावरती खरेदी करताना त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन येतीलच नक्की. खरं तर कोयता हे बाजारात सहज मिळणारं हत्यार आहे. विशेषतः मासे आणि मांस विक्रेत्यांकडून त्याचा व्यवसायासाठी वापर केला जातो. शेतीच्या कामासाठी सुद्धा कोयता वापरला जातो. पण गेल्या काही दिवसात
गुन्हेगारांकडून दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याचा वापर केला जात असल्याचं समोर आलंय. गुन्हेगारांना सहजासहजी कोयता उपलब्ध होऊ नये म्हणून आता पुणे पोलिसांनी हे पाऊल उचललंय. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी धुमाकूळ घातलाय. कोयता गँग तर गल्ली बोळात तयार झालेल्या आहेत. शहरात खुलेआम गोळीबाराच्या घटना घडल्यात. पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवर तब्बल 2,500 गुन्हेगार वॉन्टेड आहेत. आता हेच गुन्हेगार पकडण्यासाठी पोलिसांना बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. जे काम करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे तेच काम करण्यासाठी पोलिसांना बक्षीस कशाला असा प्रश्न आता उपस्थित झाला. सरसकट अशा प्रकारच्या गोष्टी जर व्हायला लागल्या तर त्याच्यात पोलीस यंत्रणेपुढं प्रश्न निर्माण होईल. कारण पोलीस यंत्रणेचं कामच आहे जे कुठंही कायदा सुव्यवस्था चांगला ठेवायचा, कुठंही महिलांच्यावर मुलींच्यावर अन्याय अत्याचार होणार नाही याबद्दलची खबरदारी द्यायची. आणि जर तुम्ही अशा प्रकारे त्यांना एक प्रकारचं आमिष दाखवायला लागला, तो पोलीस म्हणेल की मला एखादं बक्षीस जाहीर केल्यावरच मी त्याचा तपास करेन. पुढली बातमी अशी की पंकजा मुंडे या नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. त्यातच आता पंकजा मुंडेंनी चक्क मंचावर बोलताना भीती वाटत असल्याचं वक्तव्य केलंय. अंबेजोगाईच्या खोलेश्वर महाविद्यालय स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, प्रमोद महाजन, अमित शहा यांच्या मंचावर बोलायला कधी भीती नाही वाटली, मात्र आज तुमच्यासमोर बोलताना भीती वाटत असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. त्यामुळे पंकजा मुंडेंनी नेमकं हे वक्तव्य का केलं अशा चर्चा आता रंगू लागल्यात. मला फार तुमच्याकडे बघून भीती वाटते. खरं सांगायचं एक भीती अशी वाटते आपण फार म्हातारे झालो. या पक्षाच्या नेत्यांबरोबर मला मंचावर बोलण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या गडांवर जाऊन भाषणही केली. वेगवेगळ्या उद्घाटन समारोहाला राज्यपाल असतील, राष्ट्रपती असतील यांच्यावर सुद्धा मंचावर जाण्याची संधी मिळाली. पण जेव्हा गॅदरिंगचा मंच असतो तेव्हा माझे पाय थरथर कापायला लागतात. कारण मला तुमच्या समोर बोलायची संधी मिळाल्यावर भीती वाटते. लाखोची सभा जरी गाजवली मी तरी तुम्ही 1000 जरी असाल तरी मला तुमच्या समोर बोलताना प्रश्न पडतो बोलावं काय. कारण तुमची जी ऊर्जा आहे, तुमच्यामध्ये जो निष्पापपणा आहे, तुमच्यामध्ये जीवनात स्वप्न जे आहेत त्या स्वप्नांसमोर मी अबोल होते, त्या स्वप्नांसमोर मी नतमस्तक होते. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्र सरकारनं राज्याचं राज्यगीत म्हणून जय जय महाराष्ट्र माझा हे गीत अधिकृतरित्या स्वीकारलंय. तसा निर्णय राज्य शासनानं मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलाय. राज्य सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह असला तरी यातील एक कडव्यामुळे चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. राजा बढे लिखित शाहीर साबळे यांनी गायलेलं हे गाणं आजही मराठी माणसांच्या मनात घर करून आहे. देव वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. आता हेच गाणं यापुढे महाराष्ट्र राज्याचं अधिकृत राज्यगीत होणार आहे. 19 फेब्रुवारीला पहिल्यांदा हे गीत राज्यगीत म्हणून गायलं जाईल. मराठा साम्राज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत राज्य सरकारनं जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत बनवलंय. त्यामुळे 19 फेब्रुवारी नंतर राज्य सरकारच्या सगळ्या कार्यक्रमात हे गीत गायलं जाणार आहे. पण याच राज्यगीताच्या एका कडव्यावरून विरोधकांनी रान पेटवल्याचं पाहायला मिळालं. ते राज्यगीत होते ही चांगली गोष्ट आहे. फक्त एकच त्याच्यात उणीव राहते की सगळी कडवी घ्यायला पाहिजेत. 2च कडवी त्यातली घेतलेली आहे. नाही, वेळेचं नाही. 3रं कडवं खूपच महत्वाचं आहे. तेच का गाळलं? त्याच्यामध्ये एक ओळ अशी आहे, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. ही ओळ त्यात घ्यायला, ती म्हणायला भीती वाटली का आजच्या राज्यकर्त्यांना? खरं तर विरोधकांच्या मते दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे कडवं वगळल्याचं सांगण्यात आलं. पण सरकारनं हे कडवं वगळलंच नसल्याचं समोर आलंय. कारण 31 जानेवारीला माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या ट्विटमध्ये हे कडवं वगळलंच नसल्याचं उघड झालंय. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना
सत्ताधाऱ्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं दिसलं. खरं तर जय जय महाराष्ट्र माझा या गीतात महाराष्ट्राचं अतिशय सुंदर वर्णन करण्यात आलंय. तब्बल 62 वर्षांनंतर महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून या गीताचे शब्द जागोजागी ऐकायला मिळणार आहेत. पण त्यावरून नाहक वाद उभा राहायला नको. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही याची काळजी घ्यायलाच हवी. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता यानंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.